बारामती विमान अपघातातील ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात. डेटा रिकव्हरीनंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार. उड्डाण मंत्रालयाच्या अहवालातून अपघाताची माहिती समोर येणार. पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट. स्वाक्षरी नसल्यानं पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची शक्यता. आज नवी मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक. भाजप शिवसेनेकडून आपापले उमेदवार रिंगणात. भाजपतर्फे महापौर पदासाठी सुजाता पाटलांचं नाव. झेडपीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस. प्रचारासाठी आता उरले अवघे काही तास. संभाजीनगर महापौर पदाच्या निवडणुकीत ट्विस्ट. अडीच वर्षांचा फॉर्म्युला. मात्र महापौर कोण हा सस्पेन्स कायम. येत्या 10 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होणार. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा जारीच. अजूनही 3 ते 4 तास प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता. एक्सप्रेसवेवरील कोंडीचा सर्वसामान्यांना फटका. कोंडीमुळे दूध भाजीपाला महागण्याची शक्यता. महामार्गावर दूध वाहून नेणारे ट्रक टँकर अडकले. टँकर अपघाताची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे MSRDCला निर्देश. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या मंगळवारी मंत्रालयातील दादांच्या खुर्चीवर. दुखवटा संपल्यानंतर येत्या 10 फेब्रुवारी रोजी सूत्र सांभाळण्याची शक्यता. सांत्वन स्वीकारण्यासाठी सून आणि सासरे आले सोबत. बारामतीकरांचं अभिवादन पवारांनी स्वीकारलं. सांत्वनाला मोठ्या संख्येनं पोहोचले बारामतीकर. फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही. विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. शरद पवारांनी थेट फडणवीसांनाच सुनावलं. मुंबई विद्यापीठाच्या LLM विद्यार्थ्यांच्या तक्रारींची आदित्य ठाकरेंकडून दखल. विद्यार्थ्यांना महिनाभर आधी वेळापत्रक देण्याची केली मागणी. चंद्रपूर मनपा सत्ता संघर्षात भाजपाचा डाव निर्णायक. भाजपकडून महापौर पदासाठी संगीता खांडेकर यांची निवड. चंद्रपूरमधील सत्ता संघर्षाला नवं वळण. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल. कांद्याला सरासरी 500 ते 700 रुपये दर. बेकायदा राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर कारवाई. नालासोपारा पूर्वेमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. कारवाईमुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. ठाण्यात 26 वर्षीय तरुणाची हत्या. गावदेवी मैदानात क्रिकेट खेळण्याच्या वादातून झाली हत्या. लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा स्फोट. गोरेगाव पश्चिमेच्या एका सोसायटीतील घटना. सुदैवानं मोठा अपघात टळला. युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री तर नागा समुदायातील लोसी दिखो बनले उपमुख्यमंत्री. राज्यपाल अजय कुमार भल्लांनी दिली शपथ. लोकसभेत पुस्तकाविरोधात पुस्तक. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रकाशित पुस्तकांचे दिले हवाले. नेहरू गांधींबाबत खळबळजनक तपशील पुस्तकातून प्रसिद्ध. मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी 4 कोटींची मंजूर. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचा अजब निर्णय. सरकारचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. भारतीय युवा संघानं घडवला इतिहास. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये केला रेकॉर्ड ब्रेक. रन चेज. अफगाणिस्तानला नमवत फायनलमध्ये धडक. सराव सामन्यात टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला दे धक्का. 30 धावांनी मिळवला दमदार विजय. सलामीवीर ईशान किशनची दमदार खेळी. आज दिल्ली सलग चौथ्यांदा WPLच्या फायनलमध्ये खेळणार. बलाढ्य RCBशी वडोदऱ्यात रंगणार अंतिम सामना.